आहे. आम्हाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ते लोकांना दबाव तंत्राचा वापर करत आहे, पण लोक त्यांच्या दबावाला बळी पडणार नाहीत हे तुम्हाला 16 तारखेला दिसूनच येईल. आपण काय सांगाल अश्विनी कदम याबाबत? मला सर्वसामान्य जनतेला हे सांगायचं आहे की मतदान हा त्यांचा अधिकार आहे. लोकांनी लोकराज्य आहे हे. त्यांना पूर्ण अधिकार आहे त्यांचा उमेदवार ठरवायचा, त्यांचा उमेदवार निवडून द्यायचं. त्यांनी एकदा विचार करावा की पुढचा उमेदवार हा त्यांचा सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आहे. त्यांनी कोणत्याही गोष्टीचा दबाव न घेता आपलं मत हे हक्काने मांडलं पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे आणि सर्व नागरिक हे सुजाण आहेत, सुज्ञ आहेत. त्यांना सांगलीवाडीचा विकास हवा आहे. त्यासाठी ते आमच्या एकत्र पॅनेलला सपोर्ट करणार, त्यांचा आम्हाला आशीर्वाद राहणार आणि ते त्यांचा जो काही राग असेल किंवा त्यांचं जे मत असेल, त्यांचा जो स्वाभिमान असतील ते जपणारे आहेत आणि ते त्यांचा जो काही स्वाभिमान, त्यांचं मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला 15 तारखेला तिघांनाही 2 हात आणि 1 तुतारी या पूर्ण पॅनेल सोबत त्यांचा आशीर्वाद देऊन आम्हाला ते निवडून आणणार आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना ही खात्री आहे की या ठिकाणी कितीही दबावतंत्र झालं तरी सुद्धा नागरिक हा स्वाभिमानी आहे आणि तो स्वाभिमानानेच इथून पुढे राहणार आणि हा सगळा त्यांचा स्वाभिमान जो आहे तर तो 15 तारखेला सांगलवाडीमध्ये मतदानातून दिसून येणार आहे. धन्यवाद.